जर तुम्ही पाहू शकता की या होल्समधून आपल्याला भेटली होती सापाची स्किन आणि आता तो सापसुद्धा तिथेच आहे. झूम करून मी दाखवतो, त्यांनी तोंड बाहेर काढलेलं आहे. तर थोडंसं जवळ जाऊन मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन, कारण मला सापाची कोणती जात आहे हे त्या दिवशी समजलं नव्हतं. तर आज आपण थोडंसं फाइंड करण्याचा प्रयत्न करेन. तर हा जो साप जो आहे, तर हा आहे मुलुंड ते ऐरोलीला जाणारा ब्रिज आहे. ते मुलुंडच्या दिशेने हा तुम्ही ऐरोलीकडे जाऊ शकता. आणि सिमिलर इथूनच तुम्हाला खाली हे जे आहे बर्ड सँक्च्युरी किंवा फ्लेमिंगोसाठी रिझर्व जे आहे किंवा विविध पक्षी, सागरी पक्षी, इथे एक रिझर्व असं बर्ड सँक्च्युरी आहे. याने पाहण्यासाठी तुम्ही इथे खाली शिड्या आहेत, त्या शिड्याने जाऊ शकता. समोर मिठागर आहे, मुलुंडचं खूप मोठं मिठागर आहे पाण्याने भरलेलं. त्याच्यामध्ये विविध पक्षी तुम्हाला फ्लेमिंगो वगैरे पाहायला मिळतील. तुम्ही तशी तुमची गाडी इकडे पार्क करू शकता आणि खाली जे निसर्गरम्य जागा आहे ती पाहायला जाऊ शकता. तर हा वरती पाहिला ऐरोलीचा ब्रिज आहे आणि इथून तुम्ही असं तुमची गाडी किंवा काय असेल ते वाहन पार्क करून इथे ह्या शिडीने असं तुम्ही खाली येऊ शकता. आणि खाली आलात की या बाजूला ब्रिजच्या खाली तुम्ही जे मी व्हिडिओज केलेले आहेत ते तुम्हाला मिळतील. तसंच इकडे समोरसुद्धा गेलात तुम्ही तर खूप छान असा निसर्गरम्य सगळं झाडीने भरलेलं रस्ता आहे. समोर हे मिठागराचे तलाव आहेत आणि पुढे तसंच हे पूर्णपणे तलाव तुम्ही पाहायला गेलात तर त्याच्यामध्ये फ्लेमिंगो बर्डसुद्धा तुम्हाला, विविध सागरी पक्षी तुम्हाला यामध्ये आढळून येतील. त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे आणि तो लवकरच अपडेट करेन. तर पूर्णपणे मुलुंड जे आहे हे मुलुंडचा विभाग आहे, मुलुंड मिठागर. तर मिठागराचे जे तळे बनवले आहेत त्याच्यामध्ये खूप असे विविध सागरी पक्षी आहेत, सी बर्ड्स आहेत. आणि इथे वरती जो आहे तो ऐरोलीला जाणारा ब्रिज आहे. ऐरोलीला तिकडे जावं लागतं आणि इथून उतरण्यासाठी प्रॉपर अशा शिड्या आहेत. आणि इथे भरपूर असे फोटोग्राफर वगैरे नॅचरल फोटोग्राफी करण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी लोक येत असतात. आणि इथून तुम्ही ब्रिजवरून तुमचं वाहन तुम्ही पार्क करून या शिड्यांने सरळ इकडे खाली येऊ शकता. आणि इथलं निसर्गरम्य जे आहे ठिकाण, बर्ड सँक्च्युरी, जी फ्लेमिंगो बर्ड सँक्च्युरी, जी रिझर्व आहे, वन रिझर्व केलेलं आहे, एक ठिकाण आहे, त्यांना तिथे येऊन तुम्ही तुमची फोटोग्राफी किंवा भेट देऊ शकता ज्यांना आवड असेल. आणि अशा प्रकारे तुम्ही या ब्रिजच्या खाली जाऊन, ब्रिजच्याही खाली काय काय आहे, जसं मी मागच्या माझ्या व्हिडिओजमध्ये टाकलं होतं की ब्रिज खाली नक्की काय आहे. त्यावेळी आपल्याला सापाची एक मोठी 8 फुटाची स्किनसुद्धा सापडली होती. तर आजसुद्धा आपण बघूयात की आपल्याला काय या ब्रिज खाली बघायला मिळतं ते. आज पुन्हा एकदा आपण ब्रिजच्या इथे आलो आहोत आणि जसं मागे आपल्याला 7 ते 8 फुटाचा सापाची स्किन सापडली होती, तर आपल्याला
जर तुम्ही पाहू शकता या होल्समधून आपल्याला भेटली होती सापाची स्किन आणि आता तो सापसुद्धा तिथेच आहे. झूम करून मी दाखवतो. त्यांनी तोंड बाहेर काढलेलं आहे. तर थोडंसं जवळ जाऊन मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन, कारण मला सापाची कोणती जात आहे हे त्या दिवशी समजलं नव्हतं. तर आज आपण थोडंसं फाइंड करण्याचा प्रयत्न करेन. तर हा जो साप जो आहे हा 100% धामण आहे. आतमध्ये चालला आहे, आतमध्ये गेला. तर ह्या होल्समध्ये साप आहेत हे आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. मध्ये साप आहे, बसलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामध्ये धामण आहे आणि धामण ही बिनविषारी साप असतो, पण आणखीनही साप इथे असू शकतात. खूप सारे होल्स आहेत. त्याला त्रास न देता आपण इथून निघून जाऊयात.